B.Ed ॲडमिशन 2025-26 तर यामध्ये आता कॅपराऊंड कधी सुरू होणार आहे आणि जी डेट वाढलेली आहे ही कधीपर्यंत आहे किंवा जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहे मार्कशीट आलेल्या नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे का या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये सांगितलेले आहेत। त्याबद्दल आपण यामध्ये थोडक्यात संपूर्ण माहिती घेणार आहे। तर सर्वप्रथम बघणार आहे आपण की जे कॅपराऊंडचे फॉर्म तुमचे कधी सुरू होणार आहे। तर कॅपराऊंडचे फॉर्म आपले 23 तारखेपर्यंत तर जी डेट आहे ही वाढवून देण्यात आलेली आहे। याबद्दलचे एक परिपत्रक म्हणजे ॲडमिशन शेड्यूलसुद्धा साईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की 18 तारखेपर्यंत आपली जी डेट आहे ही वाढवून दिलेली आहे आणि यामध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे हे एक्सटेंड करून देण्यात आलेलं आहे। तर बघू शकता 18 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर 23/7 पर्यंत विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार, कारण जे 18 तारखेपर्यंत जे विद्यार्थी फॉर्म भरतील तिथून 5 दिवस एक्स्ट्रा दिले जातात। जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाले डिपार्टमेंट आहे ते डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय करत राहतात। यामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरीफाईड झालेले आहे, ज्यांचे फॉर्म व्हेरीफाईड लिहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये कुठेही अडचण नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड झालेले असेल तिथे लिहून आहे तुम्हाला पार्शियली व्हेरीफाईड, याचा अर्थ असा होतो की तात्पुरते तुमचे जेही फॉर्म आहे हे ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्ही काही रिसिप्ट अपलोड केलेली असेल, कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही झेरॉक्स अपलोड केलेले असेल, त्या प्रकारे तुम्हाला तिथे त्रुटीमध्ये सांगण्यातसुद्धा येणार आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काय अडचण आहे, ती अडचण तुम्हाला दूर करावी लागेल। परंतु सध्यापुरता तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट करून घेतलेला आहे। आता यामध्ये विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशासुद्धा आहे की आम्ही फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे, आमचा रिझल्ट आलेला आहे परंतु ओरिजिनल मार्कशीट आलेल्या नाही। तर भरपूर विद्यार्थ्यांनी जी ऑनलाईनचा रिझल्ट येतो म्हणजे ऑनलाईनची जी कॉपी येते जी आपण डाउनलोड करतो ती PDF स्वरूपामध्ये सेव्ह करून त्यांनी परत तीच डॉक्युमेंटमध्ये अपलोड केलेली आहे। तर त्यांचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड झालेले आहे। तर तुमचा सुद्धा रिझल्ट लागलेला असेल, तुमच्याकडे मार्कशीट ऑनलाईनची असेल तर तुम्ही सध्यापुरता तुमचा जो फॉर्म आहे हा पार्शियली व्हेरीफाईड करून घ्या, जेणेकरून आपल्याला नंतर तुम्हाला त्यासाठी चान्स देण्यात येऊ शकतो, कारण तुम्ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल देऊ शकता। तर जेव्हा कॅपराऊंड सुरू होणार तेव्हा जर आपल्याला काही वेळ दिला, मेरिट लिस्टमध्ये जर चान्स भेटू शकतो तर मिळाला तर आपण तेव्हा ती प्रोसेस कंप्लीट करू शकतो। त्यामुळे तुम्ही 18 तारखेच्या आत ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या, म्हणजे जरी पार्शियली व्हेरीफाईड असले तरी तुम्ही यामध्ये इलिजिबल असणार आहे। आणि यामध्ये दुसरा प्रश्न असा होता की आम्हाला कॅपराऊंड कधी भरावे लागेल। तर 23 तारखेपर्यंत तर विद्यार्थी फक्त फॉर्म म्हणजे 18 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि तिथून 5 दिवस आपल्याला काहीही करायचं नाही आहे, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत राहणार, म्हणजे तुम्ही तुमचे फॉर्म चेक करत राहणार। त्यानंतर लागणार तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला आपले नाव चेक करणे आहे। जे विद्यार्थी पार्शियली व्हेरीफाईड आहे त्यांचे तिथे त्रुटी देण्यात येणार की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला तिथे चान्स देण्यात येणार की ती त्रुटी तुम्ही पूर्ण करू शकता। त्यानंतर लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण फॉर्ममध्ये काही चेंजेस करू शकत नाही। तर साधारणतः हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट ही आपल्याला हा महिना पूर्ण घेऊ शकतो, म्हणजे 30 तारखेपर्यंत ते पूर्ण महिना घेऊ शकतो। त्यानंतर पुढील महिन्यामध्ये आपला कॅपराऊंड 1 म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये कॅपराऊंडचे फॉर्म सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहे। जशा जशा अपडेट येतात त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरूच आहे वेळोवेळी, आणि कॅपराऊंडबद्दलसुद्धा आणि मेरिट लिस्टबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी विद्यार्थ्यांनी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जी अपडेट येते ती चेक करत राहा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट सुटायला नको। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।